तिम्माशेठ, देवा, आपण गडावर परत आल्याची वार्ता कळली आणि आपले दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघं इथे आलो। आधी म्हाळसा गड सोडून गेली, नंतर तुम्ही गड सोडून एकांतात गेलात। काय घडत आहे कोणालाच कळत नव्हतं। तुम्ही गेला आहात याची वाच्यताही नाही। मी म्हाळसेला भेटायला गेलो होतो। म्हाळसेला? होय। कशी आहे म्हाळसा? एकांतात सत्य काय आहे हे शोधण्यासाठी ती प्रयत्न करत आहे। म्हाळसा म्हणजेच पार्वती देवी आहेत हे सत्य तिला कळलंय का? नाही तिम्माशेठ, अजूनही तो क्षण आला नाही। कारण म्हाळसेला तीच पार्वती आहे ह्याचा साक्षात्कार होणे ही काही सोपी गोष्ट नाही। ती एक फार मोठी साधना आहे। तेव्हा तिच्या या साधनेत तिला सहाय्य व्हावं, तिचे प्रयत्न केवळ आणि केवळ अंतिम सत्याच्याच दिशेने जावेत हा माझा हेतू आहे। देवा, म्हाळसा म्हणजे पार्वती देवी, साक्षात आदिशक्ती स्वरूप। पण तिने माझ्या पोटी जन्म घेतला आहे, त्यामुळे आई म्हणून मला तिची चिंता वाटत आहे। माते, तुमची चिंता मला कळत आहे, मी समजू शकतो। म्हाळसेने जी घोषणा केली आहे ती घोषणा खरी व्हावी ह्यासाठी ती प्रयत्न करत आहे आणि तो क्षण लवकरच येईल। ती कधी परत येईल यासाठी मी आतुरतेने वाट पाहते आहे। स्वाभाविक आहे, केवळ तुम्हालाच नाही तर जेजुरी गडावरील प्रत्येकाला असं वाटतं की म्हाळसेने जेजुरीत लवकरात लवकर यावं। सर्वांनाच तिची चिंता आहे। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हाळसा लवकरात लवकर जेजुरीत परत येईल। देवा, हे सारे आमच्या बुद्धीला कळण्या पलीकडचे आहे। परंतु मनात एक प्रश्न आहे, आपली अनुमती असेल तर? अगदी निसंकोचपणे विचारा। देवा, तिला सत्य कळल्यानंतर ती जेजुरीत येईल का जेजुरीत आल्यानंतर तिला सत्य कळेल? तिम्माशेठ, अंतिम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी अजूनही काही कालावधी आहे। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते।
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.